रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय आपण मंडळाच्या वतीने विशेष स्वागत करत आहोत। कामगार नेते सन्माननीय तुकारामजी कडू, श्री साई सेवा मंडळ उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी या 25 साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। तदनंतर मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलित करावं। दिव्या दिव्या दीपत्कार, दिव्याला पाहून नमस्कार हा आहे आपल्या हिंदू संस्कृतीचा साक्षात्कार। वीज कधी तर विनाशिका निश्चित आहे, ब्रह्मांडाला चेतवणारी साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे। अशा विधाताच्या रूपामध्ये असणाऱ्या मी सन्माननीय महादेवजी घरत साहेबांना देखील विनंती करतो की आपण यावं। सन्माननीय मंगेश दादांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी लगेच यावं। रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय महादेवजी घरत साहेब तथा या सोनेरी गावचे उद्योजक मंगेश दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन। हा फॅन बंद करायचा आहे या बाजूचा। अंधकारावर मात करणारी आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनामध्ये तेजोमय करणारा हा दिवा, लख प्रकाश टाकणारा हा दिवा संस्कृतीचा आहे। सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वांची साधे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आदिशक्ती आदिमाया सन्माननीय महेंद्रश्वर घरत साहेबांच्या शुभास्ते दिवा प्रज्वलित। तदनंतर सन्माननीय कामगार नेते तुकारामजी कडू, अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ सोनारीचे अध्यक्ष सन्माननीय अजयदादा म्हात्रे तथा रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वेसर्वा महादेवजी घरत साहेबांच्या शुभास्ते दिवा प्रज्वलित केला जातो आहे। तदनंतर अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत कडू, उद्योग क्षेत्रातलं दमदार व्यक्तिमत्व मंगेशदादा कांडेर यांच्या शुभास्ते दिवा प्रज्वलित केला जातो आहे। तदनंतर सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष सतीश ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभास्ते देखील दिवा प्रज्वलित केला जातो आहे। आणि सन्माननीय अतिथी 2001 साली स्वर्गीय एन.आर. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला 30 ते 35 साई भक्तांच्या सहकार्यानं आणि पाठपुराव्यानं या मंडळाची स्थापना करण्यात आली। मंडळाची स्थापना करण्याचा उद्देश एकच होता की ज्या जगद्गुरु संत शिरोमणी शिर्डी निवासी असणाऱ्या सर्वांचे गुरु, ज्यांना संपूर्ण विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला, ज्यांना आपल्या वचनातून सांगितलं की वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता मनी श्रद्धा सबुरीनं परमार्थ साधे भरी, अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांचा महिमा हा गावोगावी असला पाहिजे। त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात असले पाहिजे। या एकाच उदात्त विचारातून या मंडळाची स्थापना केली। पण ज्यावेळेस मंडळाची स्थापना केली गेली असेल त्यावेळेस दूरदृष्टी ही नसावी की या मंडळाचा प्रवास 25 वर्षापर्यंत जाईल की नाही। खरं तर आणखी गोष्ट आहे की गेली बरीच वर्ष यमुना सामाजिक संस्था हे नाव आपण ऐकलंय, पण यमुना सामाजिक संस्थेची ॲम्ब्युलन्स ही आपल्या साई सेवेच्या जवळजवळ खूप खूप आनंद होत आहे। आणि त्या 90व्या वर्षाचं औचित्य साधून त्या 25व्या वर्षासाठी त्या साई भक्तांसाठी तयार करण्यात आलेल्या टी-शर्टचं अनावरण, तसंच टोपी आणि बॅगचं अनावरण उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होणार आहे। तसंच
त्या मंडळातर्फे दुसरं महत्वाचं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक सामाजिक उपक्रम मोफत मेडिकल चिकित्सा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई व अग्रवाल हॉस्पिटल सांगपाडा यांच्या सहकार्याने हे मेडिकल चेकअपचं कॅम्प संपन्न होत आहे। काय तर त्याच्यात काय काय चेकअप केलं जाईल आपल्या शरीराचं ते पुढील आतिश पाटील हे सांगतील। नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेखर साहेबांच्या शुभ हस्ते हा आपल्या साहेबांकडे शुभ हस्ते स्वीकारला जाणारा हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय। त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। काँग्रेसच्या कार्यकारिणीतील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर सरांचा होणारा हा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत। या आपुलकीची शाल सन्मानाची शाल श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तदनंतर सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे तथा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय सोपानजी टकले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। तदनंतर मंचावर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मुरलीधरजी ठाकूर सरांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय। तदनंतर अध्यक्ष आज या साई बंधूच्या कार्यक्रमामध्ये त्यांची लाभलेली उपस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तदनंतर अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत साईनाथ महाराज साईनाथ महाराज की जय। तदनंतर मंचावर आपण पाहतोय माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते तुकारामजी कडू यांचे या ठिकाणी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते तुकारामजी कडू सरांचा होणारा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। सर्व मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र महेंद्र भरत साहेब त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार गेल्या 25 वर्षापासून साई सेवा मंडळातर्फे जी शिक्षणाला संधी काढण्यात येते त्याचा एक चांगला कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, धार्मिक वातावरण उरण तालुक्यामध्ये जे त्यांनी 25 वर्ष ठेवलेले आहे त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी असंच एक चांगलं धार्मिक कार्य त्यांच्या हातून घडव आणि त्यांच्या ज्या दिंडीसाठी काही भविष्यामध्ये जी काही मदत अपेक्षित असेल ते आमच्या वतीने आम्ही नक्कीच करत राहणार। पुन्हा एकदा मनपूर्वक मंडळ यांच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज आपलं जे अपोलो हॉस्पिटल आणि अग्रवाल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सोनारी गावामध्ये जे आय कॅम्प आणि मेडिकल चेकअप कॅम्प ठेवलेला आहे त्याच्याच बरोबर जे आपण ही वारी करतात किंवा दिंडी करतात त्याच्यामध्ये टी शर्ट्स आणि जो ड्रेस कोड आहे त्याचा ओपनिंग सेरेमनी आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं। त्याच्याबद्दल आम्ही सोनारचा गणपती फार फेमस आहे, सर्वात मोठी यात्रा असते आणि सर्व जिल्ह्यातून लोक इथे येत असतात आणि त्या गणपती बाप्पाच्या समोर आपण हे सर्व कार्यक्रम करत आहात। शेवटी आपण मी एक थोडक्यात सांगेल, मी एक साई भक्त आहे। 1987 साली पहिल्यांदा मी ST बसला गेलो होतो, आम्ही जेव्हा नावाड्यामध्ये काम करायचो आणि तेव्हापासून 37 वर्षात मी शिर्डीला गेलो नाही असं कधी वर्ष नाही। एकदा असेल, दोनदा असेल, काही वेळेला 3 वेळा असेल, काही वेळेला 4 वेळा, म्हणजे आमची पण त्याच्यामध्ये भावना आहे त्या शिर्डीत गेल्यानंतर सगळे पाप करायचे नाही, आपण तुम्ही पाप फिरण्यासाठी जात आहे। तिथे गेल्यानंतर एक प्रेरणा मिळते, कारण सर्व समाजाचा देव आहे, सगळ्यांचा एक संत आहे
आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मन एक प्रसन्न होतं, आपण एक चांगल्या मार्गाला लागतो, चांगल्या कामाला लागतो. मी काय सांगेल का, मी सुरुवातीपासून माधव घरात आम्ही सगळे आता जे आमदार महेश बालडे, प्रशांत पाटील सगळे आम्ही सहकारी कॉलेजला एकाच बॅचचे सर्व कॉलेजचे आम्ही एसटी बसनं कॉलेजला जायचो. सर्वांनी ग्रॅज्युएशन तिथे केले. JNPTला नोकरीमध्ये आले, मी माझ्यावर डोकला आलो आणि सर्व आम्ही येत डायरेक्ट परमनंट झाले. आम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये जाऊन आम्हाला संघर्ष होता आणि म्हणून आणि पूर्वी सगळे शेका पक्ष काँग्रेस होते. आता एवढे पक्ष झाले की एका घरात 4-4 पक्ष. आता राजकारण पूर्वी सरकार आल्या ना. आता मी कर्जतवरून काल एकाने जिल्हा परिषद अध्यक्ष बोललो, अरे उभा राहतो का, म्हणतो माझी इच्छा आहे 10-15 एकर जमीन विकायला लागेल. आता घराला आग लावून लोकांनी उभं राहणं ही पद्धत राजकारणाची आहे. आपण सांगतो का, आपण जे आम्ही सर्व शून्यातून आलो, आता मुद्दाम सांगला एसटीचा प्रवास आहे, शेती भाती, आपण आताची पिढीला आता जे वयस्कर म्हणजे त्यांना माहित आहे का, आपण नांगरणी करणं, कापणी, लावणी, जोडणी कुठली कामं नाही केली, आपण सगळी कामं केलेली आहेत. टीव्ही नव्हता, सर्व इंटरनेटची साधनं नव्हती आणि त्याच्यामुळे आपण फार कामं आणि फार अतिशय तो कालच स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा होता का, जिथं बऱ्याचशा गावांमध्ये विद्युत लाईट नव्हती. म्हणजे आपण जे रॉकेलचे दिवे आहेत त्याच्यावर अभ्यास केलेले आम्ही मंडळी आहोत. पण आम्हाला समजते का आम्ही शून्यातून आलो. आज काय आम्ही कमवलं असेल तर आम्हाला समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. समाजकारण म्हणजे आमदार होणं, मंत्री होणं, खासदार होणं नाही आहे. खासदार झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, तो त्याची बायको उभी करतो, पोरगा उभी करतो, तो आता धंदा झालाय. तो समाजाला लुटण्याचा धंदा झालाय. कारण जेवढे तुम्ही टॅक्स पेअर आहात, जे रोडसाठी टॅक्स भरताय, बाकी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स भरताय, त्याची कामं काढली जातात. त्याचं कामच आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एअरपोर्ट असेल, सगळे असेल. पण त्यात प्रत्येक जण कमिशन काढतो. म्हणजे तुम्ही जे पैसे भरताय त्याच्यात कमिशन काढतात आणि मग नंतर तुम्हाला पैसे देताना पुन्हा निवडून देतात. पण तो व्यसन लागून जाते. याच्यासाठी नाही. आपण मी सांगतो का, मी 2 वेळा कैलासला गेलो. कैलास मानसरोवरला पोहोचणं फार अवघड आहे. ज्योतिर्लिंग मध्ये सगळे झाले असेल, केदार पासून जेवढे तुम्ही असेल. काशीला अनेक वेळेला गेलो मी, महाकालला उतरलो, इंदोरला कुठल्या गावात तरी जातो मी. आणि गणपती तर सातत्यानं अगदी पालीमठ तर रस्त्यावर कधी पण जाताना रोडला असं जातो. पण देव कैलासला जरी गेलो मी 18,000 फुटावर जेव्हा आपण परिक्रमा केली का, जिथं अगदी वर गेल्यानंतर श्वासोश्वास घेणं अवघड आहे. प्रचंड बर्फ आहे, खाली गौरीकुंड दिसतोय, पण 2 मिनिटं थांबायची तिथं हिंमत होत नाही. तर तिथं कुठेही मला देव भेटला नाही. तिथं पण जीवसृष्टी आहे, मोठे मोठे याक आहेत, तिथं पण मोर आहेत, तिथं पण पक्षी आहेत, चिमणे आहेत, सगळे आहेत. अतिशय प्रचंड बर्फाची जागा आहे. 6 महिने बर्फ आहे, एंट्री करता येत असे प्रकार आहे. परंतु तिथं आपण सुद्धा मानवामध्ये देव बघितला, म्हणजे माणसामध्ये देव बघितलं. आणि साईबाबांनी तेच सांगितलंय की आपण एकट्यात हेच केलं पाहिजे आणि म्हणून ती प्रेरणा घेतली. आता महेंद्र सुद्धा मी सांगितलं 14ला इलेक्शन लढलो, 15 कोटी रुपये गेले, 7-3 कोटीचा कर्ज झाला, पुन्हा मी झालं, पुन्हा वर आलो. मी आयुष्यात निवडणूक लढणार नाही. आता सगळे लागतात पाटील तुम्ही लढलं पाहिजे. लोकांना 2,000 मताला देणं, पुन्हा जाऊन त्यांच्या पाया पडण्यापेक्षा जो माझ्या दारात डायलिसिस वाला आहे, तो कॅन्सर वाला आहे, तो अखंड हरण्याचं, अनेक मुलं मी दत्तक घेतली, त्यांचे वडील वारलेत, त्यांची फी आम्ही पूर्ण भरतो. आणि ते पहिल्या स्ट्रोकला जूनला मग फी 30,000 आहे, 50,000 आहे, 80,000 आहे, ते पैसे भरून टाकतात. परंतु अशा लोकांना सेवा देण्याचं काम करतोय का देवाने मला चूज केलंय का, बाबा तू हे चांगलं काम करायचं आहे, मला काहीच घेऊन नाही जायचं. ना घड्याळ येणार आहे आणि अंगठी येणार आहे. आणि आम्ही तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, मी 70 देशामध्ये फिरतो. त्यांनी सांगितलं का माझ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, 1 वर्षापूर्वी सांगितलं माझा 75वा वाढदिवस आहे. जगभर भाषण द्यायला जातात तुम्ही, इंटरनॅशनल नेते मान्य आहे मला, पण त्या वाढदिवसाला कुठे जायचं. लकीली माझी तारीख 15, 16, 17 साऊथ अमेरिकेला आली मीटिंग, रिओ द जानेवारीला, आणि त्याचा वाढदिवस 19ला. म्हणजे मी 17ला मीटिंग संपल्यानंतर मी 18ला रात्री विमानात बसतोय, तरी 17 तास लागतात. आणि काही मी इथं त्याच्या वाढदिवसाला येतो. मला यायला पाहिजे. म्हणजे मीटिंग झाल्यानंतर साऊथ अमेरिकेतून इथं मी आलो. शेवटी आपण माणसाला व्हॅल्यू दिली पाहिजे. आई वडील जे जन्म देते त्यांना व्हॅल्यू दिली पाहिजे. आपण आज विसरतो. आई वडिलांना बहिणीने सांगितलं, बहिणीला घेऊन गेला, हा आम्ही ज्यांच्याबरोबर गेलोय 8 काका आहेत, त्या सांगायच्या आम्ही कधी विमानात बसणार, म्हणून वैष्णवदेवी काश्मीर केलं त्यांना हेलिकॉप्टर विमानाने. मग आम्हाला परदेशी जायचं आहे, 55-60 लाख रुपये खर्च होता. आता शेवटी खर्च करताना बायका पोरांचा विरोध असतोच सगळा. किती चॅरिटी करणार, लोकांना घरं बांधताय, येईल त्याला पैसे देत आहे. माझ्या बापाचे देत नाही, पोडीले बांधणारे धन्याचा तो माल भार वाय मी साईबाबाला मानतो, विठ्ठलाला मानतो, गणपतीला मानतो, सगळे ज्योतिर्लिंग केले. कैलाशी आहे मी, 2 वेळा कैलासला जाणं मुश्किल आहे. 1 वेळा गेलो तर या 18ला गेलो,
आणि कैलास बंद झालं डोकं आमच्या मुलं. चायनाचं आपलं पटत नाही आहे, त्याच्यामुळे ती यात्रा बंद अनेक वेळेला स्थगित होते. 25ला ओपन झाल्या मी गेलो तर जे कैलास यात्रेला आले त्यांनी विचारलं, लोक इथं मरायला येतात, तुम्ही डबल का आले? मी आलो, मला कर्ज होता, मी 18ला आलो आणि पुन्हा प्रचंड पैसे देवाने दिले का घर जुना बंगला तोडून 6 फाटके दिले आणि त्याच्यावर नवीन बंगला मला बनवावा लागला आणि मी पैसे वाटताना दमलो, पण देणारा थांबत नाही, तर मी इलेक्शन लढत नाही. आता इलेक्शनला उभं राहून माझ्यावर सांगतात, आता तो विचारला मी उभा राहून किती पैसे द्या, तर या नालायक धंद्याला पैसे देत नाही. मी डायलिस्टला देईल, गरीबाला शिक्षणाला देईल, उच्चशिला अमेरिकेला जाण्याला पैसे देतो, पण गोरगरीब डायलिस्टला पैसे नाही, ते प्रत्येक 15 दिवसात देतात, 8 दिवसात त्यांना देतो, कॅन्सरवाल्यांना देतो. पैसे माझे नाही, तर ते योग्य ठिकाणी लागले पाहिजे. आणि तुम्ही साईबाबाची सेवा करता, तुम्ही चालत जाताय, तुमचं कौतुक केलं पाहिजे, जीवावर उदार होऊन तुम्ही चालताय. एवढ्या गाड्या स्पीडला जातात, मोठ्या गाड्या जातात, अपघात होतात, तुमची जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी आहेत, ती माणसं नेऊन सुरक्षित आणायची आहे. आणि अशा प्रकारे करत असताना हजारो महेंद्र काय तुम्ही सन्मान करताय, हे सगळे सन्मानाला पात्र, प्रत्येकाचा मी एवढं वाचलं तर त्याच्यामध्ये हजारो हात जेव्हा बोलतो हजारो हाताने तुम्हाला मदत येत आहे, कारण सगळे साईबाबाचे. आणि शेवटी मनात एकच ठेवलं पाहिजे, जरा काय झालं का आपण देवाचा धावा करतो, धावा करताना त्या आईचा पण जरासा आपल्याला काटाट होता तरी आई का बोलतो, पण त्या आईला जसं चष्म्यांचा मेडिकल कॅम्प तुम्ही इथं लावला सोनालीसाठी, पहिला आई वडिलांची सेवा करा. मी भाषणात सांगतो 7 जण होतो, शेवटचा मी नोकरीला लागलो माझ्याकडे 87ला, तेव्हापासून आई वडील सांभाळले, 27 वर्ष सेवा केली, देवासारखे मानले, फॉरेनला फिरलो, सगळे फिरलो असते त्यांना, पण त्यांच्या नावानं 500 कम्प्युटर दिल्या, 15 ॲम्ब्युलन्स दिल्या, जेवढ्या देणग्या असा मंदिर नसेल का जिथं आपण लाख रुपये किंवा 50,000 रुपये दिले नाही. शेकडो मंदिर नाशिक नगर पासून येतात आईच्या नावानं. आई वडील जिवंत असताना मला जरी मी फॉरेनला होतो, सकाळी येऊन मी 6 वाजता 7 वाजता पहिला घरी जाणार, आईला भेटणार, तर ही सिस्टीम होती. शेवटपर्यंत सेवा केली. आई वडिलांना विसरू नका, देव तुमच्या पाठीचा आहे. वाईट करा तरी तो पाहतो. रोज सकाळी बोलतोय माझ्या पोराचा कल्याण होते, मला पैसे मिळू दे, तर ते देताना तो बरोबर जागा आहे. आणि तुम्ही वाईट करता तो जागा नाही का, तेव्हा पण त्याचा लक्ष असतो. वाईट करू नका, शत्रुत्व करू नका. शेवटी जाणार आहोत आणि मेल्यानंतर पुन्हा हा जन्म नाही, या जन्मात जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. जसं मी सांगितलं, मी 25 वर्ष फॉरेनला फिरून पुस्तकाच्या ओपनिंगला गेलो जयंत पाटलांकडे. 21 वर्षापूर्वी रामशेट्टी पक्ष सोडला होता. जयंत पाटील रामशेट्टीकडे बघायला तयार नाही. रामशेट्टी कार्यक्रम, भाई तुमचं वय गेलं 70, रामशेट्टीचा 75, अजून 5-10 वर्षात लई देवाने गेलं तर 20 वर्ष जगाल, पण ते काठी टेकून चालता येत नाही ना. पण तुमच्यापैकी तुम्हाला वाटतं मी वाघासारखा जगलो, तुम्ही मेल्यानंतर वाघ झाले, कुठे जंगलात असेल. रामशेठ हत्ती झाला, तो दुसऱ्या जंगलात असेल. जे मात्र असेल तुला मगर झाला, तो कुठेतरी ओढ्यामध्ये असेल. मीटिंग कोणी करायची, जिवंत आहे म्हणून हा कार्यक्रम घेतोय, तर या ते आले 21 वर्षानंतर जुने फोटोवले एकमेकाशी बोलायला लागले आणि जपानावर फोन केला का चांगला कार्य. मी सांगितला माणुसकी आहे. आई वडिलांची बहिणीला आता वाटा पैसे आले का बहिणीला वाटाच देत नाही तुम्ही. हजारो भावविधा बंद झाल्यात, कितीतरी कोर्टमध्ये केसेस आहेत. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला का त्यांना बरोबर झाला का देऊ, थोडे तर पैसे द्या. मी तो पॅनल बहिणीला इक्वल वाटा दिला, मुलीला इक्वल वाटा दिला, चुलत बहिणींना पण मी सांभाळतो आणि सगळ्यांना साड्यांपासून अगदी भावकीचा आधी कुठेही बाहेर भावाची नाही पडल्या तरी सुखकर्तामध्ये येऊन त्या बसतात, घेऊन जातात. आणि हीच आत्मीयता असली पाहिजे. आयुष्यभर ही सेवा करण्यासाठी देवानी संधी दिली आणि तुम्ही आम्हाला संधी दिली म्हणून व्यासपीठावर आलो. अखंडपणे साईबाबाच्या 25 वर्ष काही 100 वर्ष दिंडी चालली पाहिजे. आणि मी असो नसो, माझी संस्था आहे की आईच्या वडिलांची, आईच्या नावाची, ती तुमची सोय करेल. कारण माझा आपल्याला आजचा एक दिवसच महत्वाचा आहे. रोज उठलो देवाला हात जोडतो, माझा आजचा दिवस तुझ्या मुला आहे. आपण सांगतो 100 वर्ष जाणार, काय कोण 100 वर्ष जाणार, कधी एक्झिट माहिती आपण दुश्मनी किती घेतो. आणि साईबाबांचा संदेश एकच आहे, प्रेम द्या, प्रेम वाटा. माझ्याकडे मी आता इथं काय बीजेपीचा जिल्हाध्यक्ष मला ऑफर होती, मी पुढे जाणार गेलो असतो काय रोज पक्ष सोडतात लोक, नाही गेलो मी. झाला मला काँग्रेसमध्ये मी काय तिथं जात धर्म नाही. साईबाबा झाला हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, मला मानवता धर्म आहे. माणसाला चष्मा द्या, माणसाला तुम्ही आरोग्य सेवा द्या आणि त्या पद्धतीने. म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमध्ये काय होणार नाही मला माहित आहे. आटपलं आहे दुकान तर काहीच नाही, होता पाटील तर पाटील. पण महेंद्र दाराचे रोज 200 लोक आहेत, वर्षाला 200-300 नोकऱ्या देतो 8-9 हजार जॉब दिले, 250 युनिट आहे. माझ्या दारातून नोकरीवाला पर्यंत आता कमाने. देवाला एकच सांगतो, पैसे मागायला येणार. आता कर्जबाजारांना पैसे देत नाही,
इलेक्शन वाल्यांना पैसे देत नाही. बाकी ते धोडाली सुवास देतो, मॅच, नवरात्री, गणपती, काय काय जेवढ्या संस्था येतात, साई दिंडी एक नाही तुमच्या, सगळ्या दिंड्या, वारकरी सगळे येतात, धर्मशाळावाले सगळे येतात. पैसे कमी पडत नाही. तुम्ही चांगल्या कामासाठी पैसे वापरले ना तर देणारे होतात. तुम्हाला ₹1,00,000 दिले तर तुम्हाला 5 लाख, 5 लाखाचे 10 लाख वाले माझ्याकडे लाईन मध्ये पुन्हा आहेत, म्हणजे थांबत नाही. पण ते देण्याची पण हिंमत पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो साईबाबांचा संदेश चांगला आहे. तर तुम्ही चांगलं काम करताय. रौप्य महोत्सव वर्षामध्ये अनेक उपक्रम तुम्ही जाहीर केले, हे तुम्ही सातत्याने ठेवा, सातत्य ठेवा. आज सोनारामध्ये येताय, उद्या संस्कारमध्ये घ्या. आमच्या युवक काँग्रेसला अजेंडा दिलेला आहे, चष्मे मोफत वाटा, चष्म्याचे पैसे मी देतो. नुसतं युवक काँग्रेस बोर्ड लावून होत नाही, सेवा करा लोकांना. या गावातल्या म्हाताऱ्या आपल्या कोताऱ्यात बिचाऱ्या पोरं येत नाही, बायकांना चष्मा भारी करतील गावातील रेवनचे, पण आईला चेकअपला नेत नाही. तुम्ही त्या गावामध्ये जा, त्या म्हाताऱ्यांचा चेकअप करा, त्यांना चष्मा द्या, बाप आशीर्वाद मिळेल, आईचा आशीर्वाद मिळेल. हे काम करा. हा युथ काँग्रेसला अजेंडा दिला आहे. तर सगळ्या निवडणुकीला उभारतील, लोकांना ₹1,00,00,000 आणि ₹50 लाख वाटायला जातील. ही सेवा करा, ही खरी सेवा अभिप्रेत आहे, ही जी आपण साईबाबा दिदीच्या माध्यमातून आपण करत आहे. चांगला कार्यक्रम. आता अशोक पंत सरपंच आलेले आहे.